हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल श्री फिजिक्स. श्री फिजिक्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आतापर्यंत अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओच्या नोट्स त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नोट्सच्या लिंक्स त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही माझ्या कोणत्याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेलात तर तुम्हाला तिथे एक लिंक दिसून येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या व्हिडिओच्या PDF नोट्स डाउनलोड करू शकता, ज्या तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतील. विद्यार्थी मित्रांनो, अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओज लाईक करा. सर्व व्हिडिओज क्रमाने बघा आणि पूर्ण बघा, जेणेकरून सर्व कन्सेप्ट आपल्या नीट क्लिअर होतील. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतरच तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करू शकाल. परीक्षा जवळ आल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये अभ्यास होत नसतो. आज आपल्याला पोटेन्शियोमीटर, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल हा पार्ट घ्यायचा आहे. इन प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव सीन वन ॲप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर, दॅट वॉज कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ 2 सेल्स. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पोटेन्शियोमीटर आणि त्याच्या एका ॲप्लिकेशनबद्दल शिकलो. पोटेन्शियोमीटर म्हणजे काय असतं हे समजावून घेण्यासाठी यापूर्वीचा माझा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. ते परत या ठिकाणी मी आता रिपीट करत नाही. आज आपण पोटेन्शियोमीटरचं सेकंड ॲप्लिकेशन, दॅट इज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल, ते बघणार आहोत. परंतु ते बघण्यापूर्वी तुमच्या काही कन्सेप्ट 11वीत झालेल्या 3 कन्सेप्ट, एक म्हणजे EMF, दुसरा म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि तिसरा म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल, ह्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला आजचा व्हिडिओ नीट समजणार नाही. सो व्हॉट इज EMF अँड पोटेन्शियल डिफरन्स? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन EMF अँड पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल? EMF स्टँड्स फॉर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. What is that EMF? The energy supplied or work done by a cell to circulate a unit charge once around the complete circuit is called as electromotive force or EMF of a cell. We know that whenever we pass the current through any electrical circuit, then charges are moving. Current is defined as rate of flow of charge. For the motion of these charges, energy is required, and this energy is supplied by cell. Every battery has its own EMF: 3 volt, 6 volt, 9 volt, 10 volt, 12 volt, 24 volt, like that. What is EMF? EMF means energy supplied by a cell. So EMF is nothing but energy that is supplied by a cell to circulate unit charge. Unit charge means 1 coulomb charge. When current is flowing means charges are moving, electrons are moving. When 1 coulomb charge flows through the complete circuit, that 1 coulomb charge consists of 6.25 into 10 raised to 18 electrons. When 1 coulomb charge flows through the circuit, entire circuit means external resistance as well as internal part of the battery, then that energy supplied by cell for the circulation of that 1 coulomb charge is called as EMF. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा करंट जातो तेव्हा चार्जेस जात असतात. आणि EMF म्हणजे काय, तर जेव्हा 1 कोलम चार्ज, 1 कोलममध्ये 6.25 into 10 raised to 18 एवढे इलेक्ट्रॉन्स आहेत, ते जेव्हा पूर्ण सर्किटमधून फिरतात, पूर्ण म्हणजे बाहेरचं रेजिस्टन्स आणि आतलं रेजिस्टन्स पण, म्हणजे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह टर्मिनलपासून स्टार्ट करतील. इलेक्ट्रॉन्स विल स्टार्ट फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल, फ्लो थ्रू दिस एक्सटर्नल रेजिस्टन्स, विल रीच द पॉझिटिव्ह टर्मिनल, अँड अगेन फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल internally through the battery, electrons will reach the negative terminal. So one circuit means one cycle.
is completed, the energy required for this one complete cycle from negative to negative, that is called as EMF. EMF म्हणजे 1 कुलम चार्जला पूर्ण सर्किटमधून बाहेरून आणि आतून फिरण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणतात EMF. ऑन दी अदर हँड, potential difference, the energy supplied or work done by a cell to send a unit charge through external resistance is called as potential difference. So in case of potential difference, the energy is required for the circulation of charge through external resistance only, from negative terminal to positive terminal through external resistance only. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्समध्ये तोच 1 कुलम चार्ज फक्त बाहेरच्या सर्किटमधून पाठवायचा आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. म्हणजे आतमधून त्याला जायची गरज नाही, म्हणजे तेवढी एनर्जी कमी होते आणि मग एनर्जी कमी लागते, म्हणून पोटेन्शियल डिफरन्स कमी असतं. अजून काय फरक आहे याच्यामध्ये? EMF इज ओपन सर्किट व्होल्टेज. ऑन दी अदर हँड, पोटेन्शियल डिफरन्स इज अ क्लोज्ड सर्किट व्होल्टेज. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस open circuit and closed circuit? See this first figure. When this key is not closed, that means switch is off, then no current flows through the circuit. External resistance as well as internal resistance, internal part of the battery, that is called as open circuit. Battery is said to be in open circuit when battery is not delivering the current. जेव्हा बॅटरीमधून करंट जात नसतो, जेव्हा हे स्विच ऑफ असतं तेव्हा त्याला म्हणतात ओपन सर्किट. त्यावेळी 2 टर्मिनल्समध्ये जे व्होल्टेज अवेलेबल असतं दॅट इज कॉल्ड ॲज EMF. म्हणजे मोबाईलची बॅटरी तुम्ही मोबाईलच्या बाहेर काढून ठेवली, याचा अर्थ ती बॅटरी ओपन सर्किट आहे, कारण आता करंट नाही, तेव्हा त्या बॅटरीचं जे व्होल्टेज भरेल त्याला म्हणायचं EMF. ऑन दी अदर हँड, पोटेन्शियल डिफरन्स इज अ क्लोज्ड सर्किट व्होल्टेज. When this key is closed, see this second figure, then current flows through the resistance, through external resistance as well as internal resistance of the battery. Then in such a case, the potential difference across terminals of this battery, that is called as potential difference or external potential difference or terminal potential difference. So this is closed circuit because this battery is delivering the current. बॅटरीमधून करंट जात असताना जे व्होल्टेज मिळतं त्याला म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे आता मोबाईलची बॅटरी तुम्ही मोबाईलमध्ये टाकली आणि मोबाईल चालू आहे आणि आता त्या बॅटरीचं व्होल्टेज मोजलं तुम्ही, तर ते जे भरेल त्याला म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे बघा इथं पोटेन्शियल डिफरन्स कमी झालेला आहे. काय होतं, जेव्हा बॅटरी ओपन सर्किट असते तेव्हा करंट जात नाही, बाहेरूनही जात नाही, आतूनही जात नाही, त्यामुळे एनर्जी लागत नाही. त्यामुळे एनर्जी सगळीची सगळी तिथं उपलब्ध असते पण वापरात नसते, म्हणून ते 10 व्होल्ट पूर्ण आपल्याला तिथं दिसतं, तिथं उपलब्ध असतं. पण जेव्हा तुम्ही की क्लोज करता तेव्हा ॲक्च्युअली त्या EMFचा, त्या एनर्जीचा वापर सुरू होतो. करंट बाहेरूनही जातो आणि आतूनही जातो, त्यामुळे आतमध्ये एनर्जी लागते. समजा 1 व्होल्ट लागत असेल तर मग 10 पैकी 1 व्होल्ट आतमध्ये गेलं म्हणजे बाहेर फक्त 9 व्होल्ट उपलब्ध आहे. दॅट इज कॉल्ड ॲज दी पोटेन्शियल डिफरन्स. अजून यामध्ये काय फरक आहे? EMF इज इक्वल टू V प्लस V इन. V मीन्स एक्सटर्नल पोटेन्शियल डिफरन्स, दिस 9 व्होल्ट, प्लस दॅट इंटरनल पोटेन्शियल डिफरन्स विच इज रिक्वायर्ड फॉर द बॅटरी इट सेल्फ. दॅट टोटल पोटेन्शियल डिफरन्स, एक्सटर्नल प्लस इंटरनल, इज कॉल्ड ॲज EMF. व्हाईल पोटेन्शियल डिफरन्स इज ओनली एक्सटर्नल पोटेन्शियल डिफरन्स. जे बाहेर फक्त उपलब्ध आहे तेच, आतलं सोडून द्यायचं, दॅट इज एक्सटर्नल पोटेन्शियल डिफरन्स. हिअर Ohm's law for complete circuit, we know V means external potential difference. आता Ohm's lawचा फॉर्म्युला काय असतो? V इक्वल टू IR. आता जेव्हा तुम्ही V म्हणजे एक्सटर्नल म्हणता तेव्हा यामधून करंट I असेल तर एक्सटर्नल रेजिस्टन्स R म्हणजे V इक्वल टू IR प्लस V इन. कारण आता आतमध्ये पण बॅटरीला रेजिस्टन्स असतं, ते समजा स्मॉल R असेल तर तोच करंट बॅटरीच्या आतूनही जात असतो, त्यामुळं आतलं potential by Ohm's law ते होईल V in equal to I into small r. If we take I common, then we get I equal to I in bracket r plus small r E equal to. This is Ohm's law applied to the complete circuit. complete सर्किटसाठी आहे, म्हणजे क्लोज्ड सर्किट आहे, त्याच्यासाठी तुम्ही Ohm's law अप्लाय केला तर हे इक्वेशन IR म्हणजे बाहेरचा प्रॉडक्ट आहे करंट आणि रेजिस्टन्सचा, म्हणजे बाहेरचं व्होल्टेज,
आणि त्याचवेळी आतूनही करंट चालू आहे, आतमध्ये आहे रेजिस्टन्स, आतला प्रॉडक्ट घेतला IR, तेव्हा या दोघांची बेरीज होते एक्सटर्नल व्होल्टेज प्लस इंटरनल व्होल्टेज, दॅट इज कॉल्ड ॲज EMF. बट वेन यू से potential difference, external potential difference, then you have to consider only external resistance, because here we are not considering internal potential difference, we are considering only external potential difference, therefore we have to take only external resistance. So remember these two equations today we have to use in today's derivation. हे दोन्ही इक्वेशन आपल्याला आजच्या डेरिव्हेशनमध्ये यूज करायचे आहे. जेव्हा तुम्ही ओहम्स लॉ कंप्लीट सर्किटसाठी वापरणार एक्सटर्नल प्लस इंटरनल, तेव्हा हा फॉर्म्युला घ्यायचा. E म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही व्होल्टेज आले, एक्सटर्नल प्लस इंटरनल, आणि रेजिस्टन्स R प्लस स्मॉल r दोन्ही आले, एक्सटर्नल रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स ऑफ बॅटरी. पण जेव्हा तुम्ही ओहम्स लॉ फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्ससाठी वापरणार तेव्हा हा फॉर्म्युला घ्यायचा V = IR. त्याच्यामध्ये इंटरनल पोटेन्शियल डिफरन्स पण सोडून द्यायचं आणि इंटरनल रेजिस्टन्ससुद्धा सोडून द्यायचं. EMF इज अ टोटल व्होल्टेज ऑफ अ बॅटरी, एक्सटर्नल प्लस इंटरनल. म्हणजे बॅटरी वापरात नसते पण उपलब्ध असतं, पण ते वापरत नसतं, दॅट इज EMF. अँड हिअर पोटेन्शियल डिफरन्स इज युजफुल पार्ट ऑफ EMF. म्हणजे कसं आहे की EMF 10 व्होल्ट आहे, पण आपल्याला सगळं 10 व्होल्ट वापरताच येत नाही. समजा एखादी बॅटरी 10 व्होल्टची असेल, जरी त्याच्यावरती 10 व्होल्ट लिहिलेलं असतं तर ते 10 व्होल्ट पूर्ण वापरायला मिळतच नाही आपल्याला, कारण त्यातलं काही बॅटरीला स्वतःला लागतं. म्हणजे जसं मोबाईलची इंटरनल मेमरी असते, आपण म्हटलं 16 GB मेमरी आहे, पण ती 16 GB आपल्याला एक्सटर्नली पूर्ण अवेलेबल नसते, कारण त्या मोबाईलच्या इंटरनलसाठी काही लागते. त्यांचे जे ॲप्लिकेशन्स असतात मोबाईलचे त्यासाठी काही लागते. समजा 1 GB जर इंटरनली त्या मोबाईलसाठीच लागत असेल तर आपल्याला 15 GB उपलब्ध असते. तसंच या ठिकाणी आहे. जेव्हा 10 पैकी 1 व्होल्ट आतमध्येच जर बॅटरीला स्वतःला लागत असेल तर तुमच्यासाठी फक्त 9 व्होल्ट उपलब्ध असतं. सो पोटेन्शियल डिफरन्स इज अ युजफुल पार्ट ऑफ EMF. सो ऑलवेज रिमेंबर पोटेन्शियल डिफरन्स इज लेस दॅन EMF. दिस इज डिफरन्स बिटवीन EMF अँड पोटेन्शियल डिफरन्स. Two main points you have to remember for today's part. These two main points are, number one, EMF is open circuit voltage. That means when you want to measure the EMF, then there should be no current through the battery. When you want to measure potential difference, then there should be current flowing through the battery. That is called as a closed circuit voltage. Second, remember this equation, Ohm's law for complete circuit, and this V = IR, Ohm's law for external resistance only. Now one more important point, that is internal resistance of a cell. What is internal resistance? What is resistance? Resistance means obstruction to the flow of electric current. When electric current flows through the wire, then electrons are moving. This motion of electrons is opposed by atoms and molecules in their path. That is called as resistance. ट्रॅफिकशी कंपेअर करा. आपण ट्रॅफिकमधून जात असताना जसे अडथळे पार करावे लागतात तसं करंट जातो, म्हणजे इलेक्ट्रॉन जातात त्यांना अडथळे असतात, त्याला म्हणतात रेजिस्टन्स. बाहेरच्या एक्सटर्नल सर्किटमधून जाताना सुद्धा रेजिस्टन्स, म्हणजे हे एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. त्याच्यातून जाताना करंटला अडथळे निर्माण होतात. आतूनही, बॅटरीच्या आतूनही करंट जात असतो, आतमध्ये पण त्या करंटला अडथळे असतात. द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय अ सेल टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल. द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय अ सेल म्हणजे सेल आतमध्ये जे रेजिस्टन्स निर्माण करते करंटला त्याला म्हणतात इंटरनल रेजिस्टन्स. आणि जेवढं इंटरनल रेजिस्टन्स किंवा जेवढं रेजिस्टन्स जास्त असतं तेवढं त्यामध्ये एनर्जी जास्त खर्च होते. बाय ओहम्स लॉ V = IR. मोर रेजिस्टन्स मीन्स मोर पोटेन्शियल डिफरन्स means more consumption of energy. Therefore, if internal resistance of battery is more, then battery will consume more voltage internally and less voltage will be available externally. Internal resistance जेवढं जास्त असेल तेवढं व्होल्टेज बॅटरी जास्त आतमध्ये खाणार आणि तुम्हाला बाहेर कमी देणार. समजा टोटल EMF 10 व्होल्ट असेल आणि त्यातलं जर बॅटरीने 9 व्होल्ट आतमध्येच खाल्लं तर तुम्हाला फक्त 1 व्होल्ट राहील. देअरफॉर फॉर गुड क्वालिटी बॅटरी द इंटरनल रेजिस्टन्स शुड बी ॲज स्मॉल ॲज पॉसिबल, सो दॅट
व्हेरी small amount of energy is consumed by the battery itself and maximum voltage is available externally. म्हणजे बॅटरीचं इंटरनल रेजिस्टन्स हे कमीत कमी असलं पाहिजे की जेणेकरून कमीत कमी व्होल्टेज बॅटरी खाणार आणि जास्तीत जास्त व्होल्टेज तुम्हाला बाहेर देणार. ना हाऊ टू मेजर दिस इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल, दॅट इज अवर मेन पार्ट अँड लेट अस स्टार्ट दॅट पार्ट. वी हॅव टू यूज पोटेन्शियोमीटर to determine internal resistance of a cell using potentiometer. We know potentiometer consists of this type of wire, a long wire, 4 meter to 10 meter long wire, thin, uniform, conducting. That wire should be thin. That means that wire must have some resistance. Uniform, cross sectional area should be constant everywhere, means thickness should be same. And that wire should be long and conducting because we want the resistance of this wire to be appreciable. म्हणजे रेजिस्टन्स काहीतरी असलं पाहिजे, नेग्लिजिबल नको, त्यासाठी लांब असली पाहिजे, थिन असली पाहिजे. दिस इज पोटेन्शियोमीटर वायर. आता याला आपल्याला वापरायचं इंटरनल रेजिस्टन्स काढण्यासाठी अ सेल ई कॉल्ड ॲज अ ड्रायव्हर सेल. Plug key K and rheostat RH are connected in series with the potentiometer wire AB. A आणि B च्या मध्ये सेल प्लग की आणि रिओस्टॅट कसं जोडायचं बघा या ठिकाणी अशा पद्धतीने. ए आणि बी च्या मध्ये ही सेल हुज EMF इज E, प्लग की K1 and rheostat RH are connected between these 2 points A and B. Potential of point A terminal A should be greater than potential of this terminal B. Terminal A is at higher potential than terminal B. As positive terminal is connected to A and negative terminal is connected to B through this plug key and rheostat, naturally the potential of point A will be greater than potential of point B. A चं पोटेन्शियल B पेक्षा जास्त असणार आहे. आणि इथं एक मिस्टेक झाली, इथं K म्हटलं आहे ते ॲक्च्युअली K1 आहे, तेवढं लक्षात घ्या. त्यानंतर ही झाली, हा झाला मेन पार्ट. दिस इज मेन पार्ट. दिस इज कॉल्ड ॲज अ ड्रायव्हर सेल. बट ॲक्च्युअली द एक्सपेरिमेंटल सेल इज डिफरंट. एक्सपेरिमेंटल सेल इज दॅट सेल हुज रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स इज टू बी डिटरमाइंड. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ दॅट सेल, एक्सपेरिमेंटल सेल ऑफ EMF E1 इज कनेक्टेड टू टर्मिनल ए. आता दुसरी एक सेल घ्यायची, तिचं EMF E1 आहे, त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल एला जोडायचं. नेगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू जॉकी आणि त्या दुसऱ्या सेलचं निगेटिव्ह कुठं जोडायचं, जॉकीला थ्रू गॅलॉनोमीटर. कसं जोडायचं बघा हे अशा पद्धतीने. दिस इज सेल ऑफ EMF E1. दिस इज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द बॅटरी. ते बॅटरीचं आतलं रेजिस्टन्स आहे, ती दाखवण्याची पद्धत आहे, ते सिरीजमध्ये दाखवतात, पण ते बॅटरीचं आतलं रेजिस्टन्स आहे. दिस इज गॅलॉनोमीटर. सो positive terminal of this experimental cell is connected to this terminal A, where positive terminal of this driver cell is also connected. Negative terminal is connected to galvanometer. This is internal resistance. This is not externally connected. So negative terminal is connected to galvanometer and second terminal of galvanometer is connected to jockey J. This jockey can be touched at different points on this wire AB. हे अशा पद्धतीने कनेक्शन्स केलेले आहेत. इथं जे सांगितलं ते हे सांगितलेलं आहे की ही दुसरी सेल आणि गॅलॉनोमीटर कसं जोडलं ते. आफ्टर दॅट अ रेजिस्टन्स बॉक्स R अँड प्लग की K2 अनदर की इज कनेक्टेड अक्रॉस द सेल E1. ही जी सेल आहे त्याच्या ॲक्रॉस मीन्स पॅरलल, त्याच्या पॅरललमध्ये काय जोडायचं आहे, रेजिस्टन्स बॉक्स अँड प्लग की K2. आता हे जे स्मॉल r आहे आणि E1 हे सगळं मिळून, हे दोन्ही मिळून ॲक्च्युअली ती सेल आहे, हे इंटरनल रेजिस्टन्स आहे. त्यामुळे इथे बघा काय जोडलेलं आहे, तर रेजिस्टन्स बॉक्स R जोडलेला आहे आणि प्लग की K2 हे दोन्ही इथं अशा पद्धतीने पॅरललमध्ये जोडलेले आहे या सेलच्या E1च्या. हा R त्या E1चाच भाग आहे, इंटरनल रेजिस्टन्स आहे. आता या पॉईंट्सला आपण नाव देऊ. सपोज दिस पॉईंट इज P, this point is Q, this point is S and this point is R. So this is experimental setup to determine internal resistance of a cell. हे experimental setup झालं. Now what is the procedure to determine internal resistance? Try to understand. नीट समजावून घेण्याचा प्रयत्न करा.
Initially, this plug key K2 is kept open, but before that close this key K1. ही की तुम्हाला क्लोज करावी लागेल, कारण त्याशिवाय याच्यामधून करंटच जाणार नाही आणि हे पोटेन्शिओमीटर म्हणून काम करणार नाही. जसं आपलं मोबाईल असतो, मोबाईलमध्ये बॅटरी टाकल्याशिवाय मोबाईल काम करू शकत नाही, तसं ही त्याची बॅटरी आहे आणि याच्याशिवाय हा पोटेन्शिओमीटर काम करू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा ही की K1 क्लोज करा. ॲडजस्ट दिस रिओस्टॅट टू अ सुटेबल पोझिशन. हे कमी जास्त करता येतं. दिस K2 इज केप्ट ओपन. ही ओपन ठेवा. दॅट मीन्स दिस रेजिस्टन्स बॉक्स R इज नॉट कनेक्टेड. दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ द सर्किट नाउ. टच द जॉकी इनिशियली ॲट पॉईंट A. सी द डिफ्लेक्शन. and touch the jockey at point B and once again see the deflections. The deflections must be opposite. म्हणजे A या ठिकाणी टच केल्यानंतर डिफ्लेक्शन राईटला जात असेल तर ती जॉकी B इथे टच करा. डिफ्लेक्शन लेफ्टला गेलं तर समजा कनेक्शन्स ओके आहे. यू विल गेट द नल पॉईंट. इफ यू गेट द डिफ्लेक्शन ऑन सेम साइड when you touch the jockey at point A and B, that means connections are wrong or this EMF is not sufficient. This EMF is less than this EMF E1. For that purpose you can adjust this position of rheostat. Adjust the position of rheostat till you get opposite deflections. Opposite deflections म्हणजे कसं की ही जॉकी एकदा Aला आणि Bला टच केल्यानंतर गॅलोनोमीटर उलट झालं पाहिजे. Aला टच केल्यानंतर राईटला जात असेल तर Bला टच केल्यानंतर लेफ्टला, किंवा Aला टच केल्यावर लेफ्टला जात असेल तर Bला टच केल्यानंतर राईटला. हे एकदा झालं की त्यानंतर मग आता काय करायचं आहे. ही की K2 तर ओपन ठेवलेली आहे, म्हणजे हा रेजिस्टन्स बॉक्स असून नसल्यासारखा आहे. दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ द सर्किट. टच दिस जॉकी ॲट व्हेरियस पॉईंट्स ॲट डिफरंट पॉईंट्स ऑन दिस वायर अँड डिटरमाइन द पॉईंट सच दॅट the galvanometer shows null deflection. Jockey is touched at different points along the potentiometer wire and J is found for null deflection. ही जॉकी वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने टच करा की इथं समजा हा पॉईंट तुम्हाला मिळाला की इथं टच केल्यानंतर गॅलोनोमीटरचा पॉईंटर हलला नाही पाहिजे, झिरोवर आहे, झिरोवरच राहिला पाहिजे. देन दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज नल पॉईंट. मेजर द लेंथ ऑफ दिस पॉईंट फ्रॉम दिस एंड ए. पहिल्यांदा इथून लेंथ मोजावं लागेल. इथपर्यंत 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, नंतर ही इथपर्यंत 200 आणि नंतर हे काय होईल ते. सपोज दॅट लेंथ इज L1 कॉल्ड ॲज बॅलन्सिंग लेंथ. इन दिस केस दिस गॅलोनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन बिकॉज EMF of this cell E1 becomes equal to potential difference between these 2 points A and G. A and J. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं आहे की हा जो गॅलोनोमीटर असतो, समजा बघा इथं गॅलोनोमीटर आहे, याला 2 टर्मिनल्स आहेत, रेड आणि ब्लॅक. जर समजा हे दोन्ही टर्मिनल्सचं पोटेन्शियल सेम असेल तरच गॅलोनोमीटर डिफ्लेक्शन 0 दाखवेल. समजा हे रेड जास्त व्होल्टेज आहे आणि ब्लॅक कमी आहे तर राईटला डिफ्लेक्शन, ब्लॅक जास्त आणि रेड कमी तर लेफ्टला डिफ्लेक्शन. तसंच या ठिकाणी होतं. समजा हे E1 जास्त असेल EMF A आणि J मधल्या पोटेन्शियल डिफरन्सपेक्षा तर गॅलोनोमीटर 0च्या राईटला डिफ्लेक्शन दाखवेल, म्हणजे हा जो 0 आहे त्याच्या राईटला डिफ्लेक्शन दाखवेल. पण समजा E1 कमी असेल आणि पोटेन्शियल डिफरन्स A आणि J मधलं जास्त असेल तर गॅलोनोमीटर लेफ्टला डिफ्लेक्शन दाखवेल. पण आता J या ठिकाणी टच केल्यानंतर गॅलोनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतो. दिस मीन्स EMF E1 is equal to potential difference between A and J. So we can write that corresponding balancing length is L1, that is measured. A and J मधली balancing length मोजली. As there is no current through the cell E1 मधून current नाही because galvanometer shows 0 deflection. And we know when there is no current through the cell, then that cell is open circuit. And open circuit voltage is called as EMF. That's why we say that EMF E1 is balanced by potential difference between A and J. पण A आणि J मध्ये जे व्होल्टेज आहे त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स हा शब्द वापरला, त्याला EMF वापरला नाही. त्याला कारण आहे, कारण A आणि J मधून करंट, A आणि J या वायरमधून करंट चाललेला आहे आणि तो जातो कसा. ही बॅटरी आहे, इथून करंट स्टार्ट होतो, A कडे जातो,
नंतर ह्या पोटेन्शियोमीटर वायरमधून फिरतो आणि बी मधून परत तो बॅटरीच्या निगेटिव्हला परत जातो. म्हणजे या वायरमध्ये करंट आहे, म्हणजे ती वायर ओपन सर्किट नाही, क्लोज्ड सर्किट आहे. क्लोज्ड सर्किट असेल तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणायचं. पण ह्या सेलमध्ये करंट नाही, कारण ह्या सर्किटमधून करंट जायला कोणते मार्ग आहेत? एक तर बघा, एकडून इकडे येणार, सेलमधून जाणार आणि गॅल्व्हॅनोमीटरमधून जेकडे जाणार. पण आता गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतो, म्हणजे इकडून करंट नाही आहे. दुसरा मार्ग कोणता आहे? PTSQ असा फिरण्याचा मार्ग आहे. पण ती K2 आपण ओपन ठेवलेली, म्हणजे तोही मार्ग बंद केलेला आहे. म्हणजे ही E1 ओपन सर्किट आहे. ओपन सर्किट आहे म्हणून त्या सेलचं EMF आहे आणि ए आणि जेमध्ये मात्र पोटेन्शियल डिफरन्स आहे. दोन्ही इक्वल झालं म्हणून गॅल्व्हॅनोमीटरने झिरो डिफ्लेक्शन दाखवलं. देअरफॉर E1 इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड जे. बट इन the previous video we have seen that potential difference between any two points is directly proportional to length. In this case that length is L1. Therefore we can write E1 equal to potential difference between A and J. This E1 is equal to K times L1 because potential difference between A and J depends on length L1, that is directly proportional to length L1. So E1 is equal to K into L1. Say this is equation number 1, where K is called as potential gradient and which is constant. ह्या पोटेन्शियल ग्रॅडियंटबद्दल आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तो बघणं तुम्हाला गरजेचं आहे. सो दिस इज फर्स्ट स्टेप. वी हॅव गॉट दिस इक्वेशन E1 इक्वल टू K इंटू L1. इन दिस केस रिमेंबर दॅट दिस K2 इज ओपन अँड दिस K1 इज ऑलवेज क्लोज्ड. विदाउट दिस यू विल नॉट गेट द रिडिंग्स. दिस पोटेन्शियोमीटर विल नॉट वर्क. ज्या पद्धतीने मोबाईलमध्ये बॅटरी टाकल्याशिवाय मोबाईल काम करणार नाही, त्या पद्धतीने ही K1 क्लोज केल्याशिवाय तुम्हाला हे पोटेन्शियोमीटर वर्किंगमध्ये मिळणारच नाही. आता सेकंड पार्टमध्ये काय करायचं आहे? नाव इन सेकंड पार्ट दिस इज द फर्स्ट इक्वेशन. जेव्हा ही K2 ओपन होती आणि बॅलन्सिंग लेंथ मिळाली, ए आणि जे मधली लेंथ आपण L1 घेतली, तेव्हा हे E1 आणि हे पोटेन्शियल डिफरन्स ते KL1 दोन्ही इक्वल झालं. नाव इन सेकंड स्टेप सुटेबल रेजिस्टन्स R इज टेकन फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. रेजिस्टन्स बॉक्समधून आपल्याला पाहिजे ते रेजिस्टन्स काढता येतं. 50, 100, 150, 200 जे पाहिजे ते. सुटेबल रेजिस्टन्स इज टेकन अँड K2 इज क्लोज्ड. नाव व्हेन दिस K2 इज क्लोज्ड then this resistance becomes part of the circuit now. So this resistance is closed circuit. Now once again jockey is touched at different points and again balancing length L2 is determined. This jockey is touched at different points on this wire and a point J is found once again such that this galvanometer shows null deflection, zero deflection. Now in this case galvanometer shows null deflection because here potential difference of this cell E1 becomes equal to potential difference between A and J as there is a current through E and R. आता बघा इथं जरी गॅल्व्हॅनोमीटरमधून करंट नसला तरी तुम्ही आता याला दुसरा मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. गॅल्व्हॅनोमीटरमधून करंट नाही म्हणजे ह्या Jकडे इकडं करंट जात नाही, परंतु ह्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट स्टार्ट होतो आणि PTSQP असा या पद्धतीने तो फिरत राहतो. म्हणजे ह्या सेलमध्ये करंट आहे. देअरफॉर दिस सेल इज अ क्लोज्ड सर्किट अँड क्लोज्ड सर्किट व्होल्टेज इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स नॉट EMF. आधी आपण हे ओपन होतं म्हणून EMF म्हटलं होतं. आता या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल E1 इज बॅलन्स्ड बाय पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन A अँड J. याच्यामध्ये तर करंट आहेच, प्रश्नच नाही. त्यामुळं याला पोटेन्शियल डिफरन्स हा शब्द वापरणार आपण. देअरफॉर वी कॅन राईट इक्वेशन टू V इक्वल टू K इंटू L2. V because this battery is a closed circuit, this battery is delivering the current, therefore its voltage is a potential difference V not EMF equal to K into L2 because here the balancing length from A to J is L2. K is constant, that is potential gradient. Now divide equation 1 by equation 2. We get E upon V. This E1 is EMF of this cell. E1 upon V is equal to KL1 upon KL2. This K will get cancelled. We get this equation number 3. So from this equation number 3, what is that equation 3? The equation 3 is E1 upon V equal to L1 upon L2. L1 is the balancing length, initial balancing length when this K2 was open, and L2 is balancing length
when this K2 key was closed. Now we know, consider this loop PQSTP, this PQSTP, or you can say PTSQP, and apply Ohm's law. Now when you apply Ohm's law for this external resistance only, you get V equal to IR. R is this resistance from resistance box, I is current flowing through this part of the circuit, PTSQP. And if you apply Ohm's law to this entire loop PSQP, that means internal as well as external part of the circuit, internal part of the battery also, you get this equation E1 equal to I, same current. But as you have taken EMF means total voltage, external plus internal voltage of a battery, you have to take total resistance R plus small r, where this R is external resistance and this small r is internal resistance of the cell. Keep these values of E1 and V in equation 3. Keeping this value in equation 3, we get this equation. We have kept this value of E1 here and this V equal to IR in equation 3. त्याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन मिळालं. यू कॅन कॅन्सल आय अँड यू गेट दिस स्टेप. वी वॉन्ट फॉर्म्युला फॉर स्मॉल आर, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. आता त्यासाठी आपण काय करायचं, तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन ते सोडवू शकता आणि स्मॉल आरचा फॉर्म्युला तयार करू शकता. और यू कॅन यूज डिव्हिडंडो मेथड. आपण मागच्या वेळेस पाहिलं आहे, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं व्हॉट इज कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडंडो. इफ देर आर 4 numbers ABCD such that B and D are not 0, then componendo means you can write A plus B upon B equal to C plus D upon D, and dividendo means A minus B upon B equal to C minus D upon D. And if you use both componendo and dividendo, then this is the relation: A plus B upon A minus B is equal to C plus D upon C minus D. We will use only dividendo. If A upon B equal to C upon D, then A minus B upon B equal to C minus D upon D. म्हणजे काय करायचं, तर न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस करायचा, डिनॉमिनेटर जसा आहे तसा दोन्हीकडे करायचं, लेफ्ट राईट दोन्ही साईडला. तेच आपण करू. यामध्ये काय करू, हा न्यूमरेटर आहे त्याच्यामधून डिनॉमिनेटर मायनस करू, इकडं पण तसंच करू आणि आपल्याला ही स्टेप मिळेल बाय डिव्हिडंडो. आर प्लस आर, दिस इज न्यूमरेटर, मायनस आर डिनॉमिनेटर अपॉन आर equal to L1 minus L2, this numerator minus denominator upon that denominator L2. Now this R plus R minus R will get cancelled and there will remain only small r. So small r upon capital R equal to L1 minus L2 upon L2. Now take this R on the right hand side. The new equation will be small r is equal to capital R in bracket L1 minus L2 upon L2. Using this relation, internal resistance of a cell can be determined, because you can measure resistance from resistance box. तुम्ही रेजिस्टन्स बॉक्समधलं रेजिस्टन्स काढू शकता, कारण तुम्हीच ते ठेवलेलं असतं. 50 असेल, 100 असेल, काय असेल ते. L1 is a balancing length when this K2, this key K2 was open, initial balancing length. L2 is a final balancing length when this key K2 was closed. So by measuring all these values, 3 values, external resistance R, initial balancing length and final balancing length, internal resistance of cell can be determined. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण याचं दुसरं ॲप्लिकेशन पाहिलेलं आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण याचे अजून काही ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग.